मूळ घराणं. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कोकणातली जी घराणी या भूमीत आली त्यामध्ये मुणग्याचे सामंत व महाजन घराणं हे प्रमुख घराणं होतं. हे घराणं मूळचं मालवण तालुक्यातील परुळे गावचं. ऋग्वेदी सांख्यायन गोत्री कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण यांचं मूळ दैवत परुळ्याचा वेताळ व आडनाव फक्त सामंत. पुढे काही काळानंतर त्यांच्यातील काही कुटुंब देवगड तालुक्यातील मुणग्याला आली आणि तिथे स्थायिक झाली. तेव्हापासून या घराण्याला मुणगेकर सामंत अथवा महाजन हे नाव प्राप्त झालं आणि त्यांची कुलदेवता मुणग्यांची प्रसिद्ध देवी भगवती बनली. या घराण्यांतील लोक कुठेही जाऊन स्थायिक झाले तरी आपल्या मुणग्याच्या देवीला विसरत नाहीत. तिच्या उत्सवात भाग घेतात अथवा आपला आर्थिक वाटा श्रद्धेने उचलत असतात. सामंत हे या घराण्याने पूर्वी एकदा राजसत्ता भोगली होती तिची आठवण म्हणून लावलेलं नाव आहे. सामंत म्हणजे जहागीरदार किंवा संस्थानिक आणि महाजन ही देवस्थानात किंवा गावकीतही विशिष्ट अधिकार असल्याबद्दल मिळालेली पदवी आहे. महा म्हणजे मोठे, श्रेष्ठ जन. अजूनही महाजन घराणं हे मुणग्यातील प्रमुख मानकरी आणि हक्कदार घराणं म्हणून मानलं जातं. यापैकी काही लोक पूर्वीचंच सामंत हे नाव लावतात तर काही गौरवाने हे नवीन मिळालेलं महाजन नाव. तुर्भ्याला आलेले श्री विश्वनाथ कृष्णाजी यांचं घराणं सामंत आडनाव लावतं तर डॉक्टर बळवंत गोपाळ यांचं घराणं महाजन आडनाव. या दोन कुटुंबांचेही इथे येणं योगायोगानंच घडलं. विश्वनाथ कृष्णाजी. तुर्भ्यामध्ये सामंत घराण्याची मुहूर्तमेढ कैलासवासी श्री विश्वनाथ कृष्णाजी उर्फ अण्णा सामंत यांनी रोवली. ते प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व समाजकार्यकर्ते कैलासवासी डॉक्टर सीताराम विश्वनाथ उर्फ दादा सामंत यांचे वडील होत. ते एक निराळ्याच व्यक्तिमत्वाचे गृहस्थ होते. लहानपणापासूनच त्यांची वृत्ती थोडी विरक्तपणाकडे झुकलेली आणि स्वतंत्र कर्तृत्वाची आवड असलेली अशी असे. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी ते कोकणातून घरी भांडून तुर्भ्याला येऊन राहिले. ते जसजसे मोठे होत गेले तसतशी त्यांना गूढविद्यांची आवड उत्पन्न होऊ लागली. अनेक तऱ्हेच्या गूढविद्या त्यांनी आत्मसात करून घेतल्या होत्या व त्याचा ते लोकांच्या कल्याणाकरता उपयोग करीत असत. भूतबाधा उतरवणं, ग्रहपीडा दूर करणं, शारीरिक मानसिक दुर्बलता घालवणं इत्यादी अनेक गोष्टी ते करू लागले. त्यांना काष्ठौषधींचेही बरंचसं ज्ञान होतं. गावठी उपचार पद्धतीही माहीत होत्या. रोग्यांची अगदी व्रण जखमा धुण्यापासून सर्व प्रकारची स्वतः जातीने सेवा करून ते त्यांना मोफत औषधोपचार करत असत. त्यांच्या अंगात दैवी शक्तीचं वारं येत असे. त्याच्या जोरावर पुढे होणाऱ्या अनेक गोष्टींचे पूर्वसंकेत त्यांना मिळत असत. ते जास्त शिकलेले नसतानाही केवळ समाजकार्याच्या जोरावर जिल्हा लोकल बोर्डाचे सभासद होण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती. लोककल्याणाची अनेक कामं त्यांनी केली आणि आपल्या घराण्याला या परिसरात मोठं मान्यतेचं स्थान मिळवून दिलं. तेव्हापासून तुर्भ्यांचं सामंत घराणं हे या पट्टीतलं प्रमुख घराणं मानलं जातं. अण्णांना कोकणातील आचऱ्याचे धनंजय गोत्री ब्राह्मण श्री धोंडू शिवराम सामंत यांची कन्या वेणूबाई ही दिली होती. तीच लक्ष्मीबाई या नावाने या घराण्याची वंशवर्धिनी भाग्यलक्ष्मी बनली. अण्णांनी गावच्या सीमेत बरीच शेतीवाडी घेतली आणि गावाच्या सुरुवातीलाच तलावाच्या काठी अशोक वृक्षाच्या छायेत प्रशस्त घर बांधून ते पत्नीसह आनंदाने कर्तबगारीने जीवन जगू लागले. लक्ष्मीबाईंचा स्वभावही मुळातच कनवाळू, गरिबांबद्दल कळवळा असलेला, उदार आणि परोपकारी होता. सर्वांची त्या मनमोकळेपणाने वागायच्या. गरिबांची आपुलकीने विचारपूस करून मदत करायच्या. त्यांच्याकडे धनदौलत फारशी नव्हती पण घरात धान्य असे, दूध दुभते असे. त्याचा गरिबांच्या कल्याणाकरता सतत उपयोग करीत राहायच्या. कोणाला ताक दे, कोणाला दही, कोणाला दूध तर कोणाला तांदूळ असेल त्याच्यात हिस्सा काढून अडलेल्यांना काही ना काही पुरवीत राहायच्या. अगदी निराधार असलेल्यांना घरी बोलावून जेवायलाही वाढीत असत. एकदा 1930-31च्या काळात धान्य स्वस्त असतानाही जवळ पैसा नसल्यामुळे गरिबांचे हाल होऊ लागले.
त्यावेळी 12 रुपये पोते तांदूळ होते. लक्ष्मीबाईंनी 24 रुपयांचे 2 पोती तांदूळ घेऊन गरिबांना वाटले. लोकांचे हाल बघवत नाहीत असं त्या नेहमी म्हणायच्या. गावात एक गरीब सज्जन कुटुंब होतं. त्याची स्थिती एकदा अगदी वाईट झाली. त्याचा खाडीवर वाण्याचा म्हणजे ओहोटीच्या वेळी जाळं लावून मासेमारी करण्याचा धंदा होता. त्यात त्याला फार नुकसान झालं व मुलांची अन्नान्नदशा झाली. तेव्हा लक्ष्मीबाईंनी कळवळून आपले मोठे चिरंजीव श्री सीताराम दादा यांना सांगितलं व त्यांच्याकडून 1 पोतं तांदूळ आणून घेऊन त्याला दिलं. ते कुटुंब कृतज्ञतेने सदैव या उपकारांची आठवण काढीत असे. ताईंनी आम्हाला पेज दिली असं हृदय भरून येऊन लोकांना सांगत असे. लोक लक्ष्मीबाईंना आदराने ताई म्हणत असत आणि खरोखरच त्या लोकांच्या ताई बनल्या होत्या. त्या नेहमी म्हणायच्या, संपत्ती ही वाहती गंगा आहे. ती वाहत आहे तोपर्यंत माणसाने सत्कृत्य परोपकार करून घ्यावे. आटल्यावर काय करणार? सर्वांना त्यांची ही शिकवण असे. श्री रामतनू कोकणातून तुर्भ्याला आल्यावर ताईंच्या उदार स्वभावाची आणि व्यक्तिमत्वाची त्यांच्यावर फार छाप पडली. त्या त्यांना आईसारखं मानू लागल्या आणि त्यांच्या घरी येऊन मुलीसारखं आनंदाने पडेल ते काम करू लागल्या. लक्ष्मीबाईही रामतनूंना बाळपणी ठेवलेल्या शांते या एकेरी नावाने संबोधित. त्यांची रामतनूंवर मुलीसारखी अपार माया असे आणि त्यांच्या अडीअडचणींकडे त्या सदैव जातीने लक्ष पुरवीत असत. रामतनूंच्या सर्व जडणघडणीशी या जोडप्याचा व त्यांच्या घराण्याचाही अत्यंत निकटचा संबंध आला. रामतनूंचा सर्व दैवी आध्यात्मिक विकास श्री अण्णांच्या जमिनीत बागेत झाला आणि त्यांची मंदिरंही त्यांच्याच बागेत उभी राहिली आहेत.